स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. इथं इंद्रपुरी कॉलनीतील झेंडावंदन करण्याचं आयोजित केलेलं आहे. प्रमुख पाहुणे निलेश भाऊ राक्षे यांचं प्रमुख पाहुणे आल्याबद्दल यांचं सर्वांचं धन्यवाद. आज आमच्या इंद्रपुरी कॉलनीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, आणि याची तयारी आमची 2-3 दिवसापासून चालू आहे, जेणेकरून एकत्र येणे बाकीच्या गोष्टी होतात आणि हा सण असाच जोरात उत्साहात सुरू राहावा असंच आहे. बाकी धन्यवाद. भारतीय स्वातंत्र्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही हा ध्वजारोहण साजरा करत आहोत. सगळे बाळगोपाळांनी, सगळे पुरुष महिलांनी सगळे एकत्र येऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत आहोत. त्यामध्ये सगळे राक्षसाहेब, अजून निलेश शंकर सर यांनी सगळ्यांना आम्ही प्रमुख पाहुण्यांना उपस्थित राहून सगळ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आम्ही इंद्रपुरी कॉलनीचा ध्वजारोहण साजरा करत आहोत. धन्यवाद. यानिमित्त ट्रस्टनं वृक्षारोपण स्वच्छता मोहीम राबवून शुभारंभ करण्यात आला व प्रभात फेरी काढून सुशोभीकरण करण्यात आले. असा हा स्वातंत्र्य दिन बहुसंख्येने साजरा करून देशाला व सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. आज या ठिकाणी 15 ऑगस्ट हा इंद्रपुरीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेशभाऊ राक्षे यांच्या हस्ते संपन्न झाला. तरी इंद्रपुरीतील सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, बाळगोपाळ यांनी सर्वांनी सहकार्य करून रॅली काढलेली आहे. रॅली संपन्न झाली. त्याच्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. बाळगोपाळांना चॉकलेट बिस्किट देण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे. तरी इंद्रपुरीतील सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. आणि मी एवढं माझं भाषण संपवतो. जय हिंद. आज़ादी के लिए जो स्टार्ट हुआ था 1857 की क्रांति में ये स्टार्ट हुआ और मेरठ से शुरू हुआ था, जहाँ पर भारतीय सैनिकों ने सभी अंग्रेज़ अफसरों का मर्डर कर दिया था और उधर से ये क्रांति शुरू हुई थी, जिसको बाद में इस क्रांति के अंदर सुभाष चंद्र जी जुड़ गए, जो कांग्रेस से जुड़े हुए थे. 1939 में सुभाष चंद्र बोस ने कांग्रेस छोड़ दिया और अंग्रेज़ों ने उसको अरेस्ट कर लिया. कलकत्ता से सुभाष चंद्र बोस जी अफ़गानिस्तान के होते हुए, जर्मनी होते हुए उन्होंने आज़ादी की फ़ौज की स्थापना की. ऐसे करके बहुत क्रांतिकारी लोग थे. खुदीराम बोस 17 साल की उम्र में जिसने कलकत्ता के अंदर एक अंग्रेज़ आईजी को बम से उड़ा दिया था, तो जैसे ही उसको जज के सामने पेश किया तो उसकी भाषा वही थी, तो उसको 17 साल की उम्र में फांसी चढ़ा दिया. ऐसे वीर सावरकर जो अंडमान में उन्होंने कितनी यातनाएं सही, उनके कभी देखेंगे तो उन्होंने उधर अपनी दीवारों के अंदर अपनी जीवन गाथा लिखी हुई है. तो ऐसे बहुत बड़े बड़े क्रांतिकारी थे जिन्होंने देश की आज़ादी के लिए अपने जीवन न्यौछावर कर दिया. धन्यवाद. Good morning everyone. My name is Naomi Praveen Lugde. I am studying in 4th B. I am going to speak few words about Independence Day. First of all, I wish you all happy Independence Day. Today we have gathered to celebrate 77th Independence Day of our great nation. Independence Day is celebrated on 15 August every year. India got independence in 1947 after 200 years of struggling. It is a national day for every Indian. This day we remember two great freedom fighters, so we host the national flag on this day. We sing national anthem on this day. All India celebrate this day with joy. It is a national festival of India. The first Prime Minister of India is Pandit Jawaharlal Nehru. Thank you.
Good morning, all of you. Respected chief guest and all my dear friends. Thank you to give me such an incredible chance to talk about something on our Independence Day. My name is Ishwari Annapavamnai. I am studying in 4th standard. First of all, I wish you a very happy Independence Day. Today we are celebrating 77th Independence Day. We celebrate Independence Day every year on 15th August. It is a national holiday for all Indian citizens. We became independent on 15th August 1947. We should proud to be Indians. We should remember our great freedom fighters like Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, Subhash Chandra Bose, Lokmanya Tilak, Lala Lajpat Rai, Bhagat Singh and many others. They sacrificed their life for country. On this occasion, our Prime Minister hoists the national flag on Red Fort in New Delhi. We sing national anthem called Jana Gana Mana. We have to promise today to solve such issues in the general public to make our nation the best nation of the world. We should proud to be Indians. Jai Hind, Jai Bharat. Good morning, everyone. My name is my best brother. I am studying Junior KD Division A. My poem name is हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। हो विश्वास, पूरा दिन विश्वास, हम होंगे होगी शांती मी येते तू आता शहाणी झाली, आता तू चॉकलेट नाही खात. भारत हा मज प्यारा, शोभुनी दिसतो जगी न्यारा. भारत हा मज प्यारा, शोभुनी दिसतो जगी न्यारा. क्रांतिवीरांचा देश सारा, देशभक्तीचा देश माझा. क्रांतिवीरांचा देश सारा, देशभक्तीचा देश माझा. कीर्तिकवीर बळी पडले, त्यातून स्वातंत्र्य घडले. महात्मा गांधींच्या त्यागाने पेठून उठली बालमने. देशप्रेम भरूनी आले, बलिदानाने सज्ज झाले. भारत हा मज प्यारा, शोभुनी दिसतो जगी न्यारा. क्रांतिवीरांच्या त्यागाने पेठून उठली बालमने. सुभाषचंद्र होते लढले, भगत सिंग फासी गेले. राजगुरु सुखदेव खरा, शोभुनी दिसतो जगी न्यारा. भारत हा मज प्यारा, शोभुनी दिसतो जगी न्यारा. शोभुनी दिसतो जगी न्यारा. धन्यवाद. नमस्कार, सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आज इंद्रपुरी कॉलनीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून सजावट वगैरे सकाळी ठीक 9 वाजता कार्यक्रम मुलांनी
व्यवस्थित आपलं भाषण वगैरे केलं आणि प्रभात फेरी वगैरे काढली. त्यानंतर सगळ्यांचा अध्यक्ष पाहुण्यांचं स्वागत वगैरे झालं, आभार प्रदर्शन, आणि लहान मुलांना गुच्छ देऊन त्यांचं आभार मानण्यात आले. अशा प्रकारे सगळ्यांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रम पार पाडण्यात आला. थँक्यू. हॅलो, नमस्कार. मी एक छोटंसं गीत सादर करते. भारत हा मज प्यारा, शोभून दिसतो जगी न्यारा, क्रांतीवीरांचा देश सारा, देशभक्तीचा देश माझा, कीर्ते कवीर बळी पडले, त्यातून स्वातंत्र्य घडले.